कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये हमीभाव द्या. बिरसा फायटर्सची मागणी. कापूस दाखवत तहसीलदार यांना निवेदन. शहादा कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये हमीभाव देऊन खरेदी करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी मंत्री अर्जुन मुंडा, कृषी सचिव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, सोमनाथ पावरा, सुरेश पावरा, सुशीलकुमार खर्डे, मोतीराम ठाकरे, सुभाष पाडवी, जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी जिल्ह्यात कापूस या नगदी पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पीक चांगले येऊन आर्थिक लाभ मिळावे या आशेने शेतकरी कापसाची लागवड करतो, परंतु सरकार योग्य हमीभाव देत नाही. व्यापारी अल्प दराने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करताना दिसून येत आहे. गरीब शेतकरी कर्ज काढून उसनवारीने पैसे घेऊन बियाणे, औषधे, खते, मजुरी, लागवड खर्च व दिवसरात्र काबाड कष्ट करून जेमतेम पीक पिकवतो आणि जेमतेम पिकवलेल्या पिकाला कवडीमोलाने खरेदी केली जाते. त्यामुळे केलेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे. देशाचा पोशिंदा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पिकाला प्रति क्विंटल 15,000 रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सरकारकडे केली आहे. प्रतिनिधी सुशीलकुमार पावरा. कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आपल्या शेतामध्ये आर्थिक लाभ व्हावा या आशेने लावत असतो, परंतु कापूस पिकल्यानंतर या कापसाला सरकार पाहिजे तशी हमीभाव देत नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन कर्ज काढतो, उसनवारीने पैसे घेतो आणि बियाणे घेतो, औषधे घेतो, औषध फवारणी करतो, मजुरांना पैसे देतो आणि शेवटी कापूस काढतो. आणि कापूस काढल्यानंतर विक्री केल्यानंतर त्याला साधी जो काही खर्च आलेला असतो तो सुद्धा त्याला मिळत नाही. परिणामी शेतकरी हा नाराज होतो. हा शेतकरी आमच्या या शहादा तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील जो शेतकरी आहे त्याने गेल्या 3-4 महिन्यापासून शेतातून कापूस काढून ठेवलेला आहे. सरकार त्याला चांगली किंमत देईल या आशेने त्यांनी तो कापूस काढून ठेवलेला आहे, परंतु तो आता कंटाळला आहे. काहींनी कापूस विकलेला आहे आणि आपण असं म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, परंतु शेतकऱ्याच्या या पिकांना सरकार पाहिजे तसं हमीभाव देत नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कापसाचं खूप नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी ती नुकसान भरपाई सरकारने शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसुद्धा अजून दिलेली नाही आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन काही शेतकरी आत्महत्या करतात. म्हणून हा शेतकरी वाचला पाहिजे, त्याला त्याच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही आज या सरकारकडे एक मागणी केलेली आहे. माननीय तहसीलदार शहादा यांना निवेदन दिलेलं आहे. सरकारने कापसाला लवकरात लवकर प्रति क्विंटल 15,000 रुपये हमीभाव द्यावा, अशी आमची संघटनेची सरकारकडे मागणी आहे.